मी काचा फोडणार आहे मल्टिप्लेक्सवाल्यांच्या. जर का मराठीची गळचेपी याच्या पुढे झाली तर मी काचा फोडणार मल्टिप्लेक्सच्या. राज्यात सध्या हिंदी आणि मराठी भाषांवरील वाद पेटलेला असतानाच हा वाद आता थेट चित्रपटगृहांमध्येही पोहोचल्याचं पाहायला मिळतंय. सध्या सय्यारा या प्रेम कथानकावर आधारित हिंदी चित्रपटाची सोशल मीडियावर आणि बॉक्स ऑफिसवर मोठी चर्चा रंगली आहे. या चित्रपटासाठी थिएटरमध्ये हाऊसफुलचे बोर्ड झळकत असल्याने त्याच वेळी प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांनी दुर्लक्ष केलंय. याला बळी पडलाय तो म्हणजे नुकताच प्रदर्शित झालेला येरे येरे पैसा 3 हा मराठी चित्रपट. विशेष म्हणजे सय्यारा चित्रपटामुळे मराठी चित्रपटांना स्क्रीन न दिल्यानं आता मनसे आणि मल्टिप्लेक्स मालकांमध्ये संघर्ष उभा राहत असल्याचं चित्र आहे. मनसे नेते अमय खोपकर यांनी मल्टिप्लेक्स मालकांना मराठी सिनेमांना योग्य स्क्रीन देण्याबाबत थेट इशाराच दिलाय. आमचे मराठी पिक्चर लावा अन्यथा मल्टिप्लेक्सच्या काचा फोडू असा इशाराच त्यांचा आहे. दरम्यान मनसेच्या या भूमिकेला अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून विरोध करण्यात आला असून त्यांच्या पक्षाचे कला व सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी या संदर्भात एक अधिकृत पत्रक जाहीर केलंय. बाबासाहेब पाटील पत्रात लिहिताना म्हणाले, अमय खोपकर मल्टिप्लेक्सवाल्यांना धमकी देणं बंद करा. चित्रपटाचा कंटेंट चांगला असेल तर नक्कीच प्रेक्षक आपल्या मराठी चित्रपटांना भरभरून प्रतिसाद देतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे मागील काही महिन्यांमध्ये आपल्याच मराठी चित्रपट असलेले बाई पण भारी देवा, झिम्मा, त्याचबरोबर आता थांबायचं नाही, गुलकंद, जारण यासारखे अनेक चित्रपट मल्टिप्लेक्सवाल्यांनी मोठ्या प्रमाणात शोधलेले आहेत आणि स्क्रीन देखील वाढवून दिलेत. आपल्या येरे येरे पैसा या चित्रपटामध्ये कुठलाही कंटेंट नसल्यामुळे तो येणाऱ्या प्रेक्षकांना रुचला नसावा, तो प्रेक्षकांना आवडला नसावा, म्हणून आपल्या मराठी प्रेक्षकांनी त्याकडे पाठ फिरवली आहे. पुढे बोलताना बाबासाहेब पाटील म्हणाले, मी देखील अनेक मल्टिप्लेक्समधून किंवा सिंगल थिएटर मालकांकडून प्रत्येक चित्रपटाचा रोजचा DC रिपोर्ट हा घेत असतो. आपल्या देखील चित्रपटाचा DC रिपोर्ट पाहिल्यानंतर मला मल्टिप्लेक्सवाल्यांनी काही चुकीचा निर्णय घेतलाय असं वाटत नाही. तुम्ही एक चांगले निर्माते आहात. प्रेक्षकांना काय आवडतं काय नाही हे आपण नक्कीच जाणता. इथून पुढे आपण एखादा चांगला नवीन सिनेमा करण्याच्या वेळी कंटेंटवर जास्त भर द्यावा, जेणेकरून मल्टिप्लेक्सवाले किंवा सिंगल चित्रपटगृह तो सिनेमा लगेचच्या लगेच काढणार नाही याची काळजी निर्माता म्हणून आपण स्वतः घेतली पाहिजे. उगाच मल्टिप्लेक्सवाल्यांना धमक्या देऊन काहीच उपयोग नाही. मराठी चित्रपटाला प्रेक्षक नसेल, त्याला बुकिंग नसेल, तर तिथे पर डेवर काम करणाऱ्या लोकांचा देखील पगार निघत नसेल तर मालक म्हणून मल्टिप्लेक्सवाले का तो सिनेमा ठेवतील? हा देखील विचार आपण त्यांच्या जागी येऊन केला पाहिजे. नुसती दमदाटी करून उपयोग नाही असं बाबासाहेब पाटील यांनी म्हटलंय. तुम्हाला याबाबत काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया अवश्य कमेंट करा.